नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द हिंदू न्यूजपेपरच्या एडिटोरियल अनालिसिस मध्ये मी अभिषेक गायके आपला हार्दिक स्वागत करतो. अनालिसिस सुरू करायच्या आधी कालच्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शन क्विज कॉन्टेस्टच्या विनरचं नाव मला अनाउन्स करायचं आहे. विनर आहे अमित छत्री. कॉंग्रॅच्युलेशन्स अमित. अनालिसिसला सुरुवात करूया. आजच्या एडिटोरियलचं टायटल आहे नॉन एसेन्शियल्स कॅन वेट. एसेन्शियल्स म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू, अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, जीवनावश्यक वस्तू आपण म्हणू शकतो. नॉन एसेन्शियल्स म्हणजे ज्या गरजेच्या नाहीयेत, तर नॉन एसेन्शियल्स कॅन वेट, वाट पाहू शकतात. ज्या वस्तू गरजेच्या नाहीयेत त्या वाट पाहू शकतात. म्हणजे काय, थोडं बॅकग्राऊंड सांगतो मग तुम्हाला कळेल. सुरुवातीला लॉकडाऊन हा 14 एप्रिल पर्यंत अनाऊन्स केला होता आणि त्यानंतर तो एक्सटेंड करण्यात आला 3 मे पर्यंत. 15 एप्रिलला केंद्र सरकारने काही गोष्टी अलाव केल्या होत्या 20 एप्रिल पासून. म्हणजे लॉकडाऊन एक्सटेंड जरी झाला तरी 20 एप्रिल पासून काही गोष्टी अलाउड असतील हे सांगण्यात आलं होतं. त्यामध्ये ई कॉमर्स कंपन्या आहेत त्या नॉन एसेन्शियल गोष्टी सुद्धा ट्रान्सपोर्ट करू शकतील हे सांगितलं होतं. पण 19 एप्रिलला हे डिसिजन फिरवण्यात आलं, बदलण्यात आलं आणि ई कॉमर्स कंपन्यांना जे नॉन एसेन्शियल गोष्टी ट्रान्सपोर्ट करायची परवानगी होती ती मागे घेण्यात आली. म्हणजे आता ते फक्त एसेन्शियल गोष्टी ट्रान्सपोर्ट करू शकतात ई कॉमर्स कंपन्या. तर लेखक म्हणतोय नॉन एसेन्शियल्स कॅन वेट, म्हणजे नॉन एसेन्शियल गोष्टी वाट पाहू शकतात, ते ट्रान्सपोर्ट करायची काही घाई करायची गरज नाहीये. वाईल द फ्लिप फ्लॉप म्हणजे अचानक एखादा प्लॅन, एखादा आपलं ओपिनियन, मत बदलणे, अचानक आणि पूर्णपणे अगदी उलट करणे. तर वाईल द फ्लिप फ्लॉप ऑन ई कॉमर्स सीम्स आर्बिट्ररी, जरी इकडं वाईल हे कॉन्ट्रास्ट साठी वापरले, जरी हे जे रिव्हर्सल आहे, फ्लिप फ्लॉप आहे, निर्णय बदलण्यात आलेला आहे ई कॉमर्सच्या संबंधित, सीम्स वाटत असला आर्बिट्ररी म्हणजे मनमानी जरी वाटत असला तरी कॉशन इज बेस्ट ड्युरिंग द पॅन्डेमिक. पण पॅन्डेमिकच्या दरम्यान कॉशन म्हणजे खबरदारी, सावधगिरी ही बेस्ट आहे. यावरूनच कळतं की लेखक सरकारच्या निर्णयाचं समर्थन करतो. बघा पुढे वाचूयात एडिटोरियल. द सेंटर्स लास्ट मिनिट रिव्हर्सल, केंद्र सरकारचं शेवटच्या क्षणी रिव्हर्सल ऑफ इट्स डिसिजन, आपला जो निर्णय रिव्हर्स केला सरकारने, फिरवला. कोणता निर्णय? टू अलाव ई कॉमर्स कंपनीज टू रिझ्यूम डिलिव्हरीज ऑफ नॉन एसेन्शियल आयटम्स as part of an easing of the lockdown curbs is welcome, given that India is still not out of the woods in its pandemic fight. बघा 5 ओळी आहेत, टप्प्याटप्प्याने घेऊयात. तर केंद्र सरकारने शेवटच्या क्षणी आपला जो निर्णय फिरवला. कोणता निर्णय होता? जो आधी घेतला होता की ई कॉमर्स कंपन्यांना अलाव केलं होतं टू रिझ्यूम, पुन्हा सुरू करायला, डिलिव्हरीज ऑफ नॉन एसेन्शियल आयटम्स, की नॉन एसेन्शियल आयटम्सच्याही डिलिव्हरीज तुम्ही सुरू करू शकता. अलाव केलं होतं ई कॉमर्स कंपन्यांना. हे का अलाव केलं होतं? ऍज पार्ट ऑफ अन इझिंग ऑफ द लॉकडाऊन कर्व्स, म्हणजे लॉकडाऊनच्या दरम्यान जे प्रतिबंध होते, रिस्ट्रिक्शन्स होते, त्यांना ईज करण्यासाठी. ईज करणं म्हणजे कमी सिव्हिअर करणं, तीव्रता कमी करणं, गांभीर्य कमी करणं. तर हे लॉकडाऊनच्या वेळेस जे प्रतिबंध होते त्यांना कमी करण्यासाठी, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी जे अलाव करण्यात आलं होतं ई कॉमर्स कंपन्यांना डिलिव्हरी सुरू करायला नॉन एसेन्शियल आयटम्सची, हे जे डिसिजन होतं ते केंद्र सरकारने शेवटच्या क्षणी रिव्हर्स केलं, पलटून टाकलं. आणि हे जे डिसिजन जे आहे ते, त्याचं जे रिव्हर्सल आहे, सब्जेक्ट हा आहे केंद्र सरकारचं शेवटच्या क्षणी जे रिव्हर्सल झालं, इज हे आहे वेलकम, हे स्वागतार्ह आहे. म्हणजे सरकारने जो निर्णय फिरवला आहे ही स्वागतार्ह बाब आहे, योग्य गोष्ट आहे. गिव्हन दॅट, गिव्हनचा अर्थ कन्सिडरिंग, हे पाहता, गिव्हन दॅट इंडिया इज स्टील नॉट आउट ऑफ द वुड्स इन इट्स पॅन्डेमिक फाईट, म्हणजे कन्सिडरिंग काय पाहता
की भारत अजूनही आउट ऑफ द वुड्स म्हणजे संकटात, आउट ऑफ द वुड्सचा अर्थ असतो संकटातून किंवा अडचणीतून बाहेर पडलेला, तर नॉट आउट ऑफ द वुड्स म्हणजे भारत अजूनही संकटातून या अडचणीतून बाहेर पडलेला नाही. कुठल्या? पॅन्डेमिक फाईटच्या, जे पॅन्डेमिकला देश फाईट करतोय, सामना करतोय, त्या संकटातून देश अजून बाहेर पडलेला नाहीये. हे कन्सिडर करता सरकारने जो निर्णय फिरवला आहे तो योग्यच आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. म्हणजे या लांबलचक वाक्यातूनच पुढे एडिटोरियलची दिशा ठरते. एडिटोरियल मध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये सरकारचा निर्णय कसा योग्य आहे हे सांगितलेलं आहे आणि सेकंड पॅरेग्राफमध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत की या क्लिअर नाही आहेत सरकारच्या डिसिजन बद्दलच्या. म्हणजे एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल म्हणजे नेमकं काय, तर याच्याबद्दल क्लॅरिटी नाहीये, याबद्दल लेखकाने काही सांगितलेलं आहे. शिवाय काही गोष्टी अलाव केल्या आहेत पण त्या व्यवस्थित फंक्शन होऊ नाही शकत, याबद्दलही काही लेखकाने टीका म्हणण्यापेक्षा हे मुद्दे निदर्शनास आणून दिलेले आहेत. तर ते सेकंड पॅराग्राफ मध्ये पाहूया. सुरुवात अशी होते की केंद्र सरकारने जो निर्णय फिरवला ते निर्णय फिरवणं योग्य आहे कारण की भारत अजूनही संकटातून बाहेर पडलेला नाहीये. ऑन संडे द होम मिनिस्ट्री डायरेक्टेड स्टेट्स टू एन्श्योर दॅट द मूव्हमेंट ऑफ व्हेकल्स. बघा संडेला म्हणजे 19 तारखेला 19 एप्रिल 2020 ला होम मिनिस्ट्रीने स्टेट्सला म्हणजे राज्यांना, राज्य सरकारांना डायरेक्टेड सांगितलं, आदेश दिला की हे एन्श्योर करा, की खात्री करून घ्या की हे पहा की दॅट द मूव्हमेंट ऑफ व्हेकल्स यूज बाय ई कॉमर्स ऑपरेटर्स फॉर ट्रान्सपोर्टिंग नॉन एसेन्शियल्स बी एक्सक्लुडेड from the list of additional activities that would be allowed from April 20 to mitigate public hardship. तर 19 एप्रिलला म्हणजे रविवारी होम मिनिस्ट्री, गृह मंत्रालयाने राज्यांना आदेश दिला, सांगितलं की काय करा की ई कॉमर्स कंपन्या, ऑपरेटर्स म्हणजे इकडे कंपन्या, ह्यांच्या ज्या गाड्या नॉन एसेन्शियल्स म्हणजे नॉन एसेन्शियल गैरजरुरी गोष्टींच्या ट्रान्सपोर्टसाठी वापरल्या जातात यांना एक्सक्लूड करा अशा ऍक्टिव्हिटीज मधून जे की अलाउड आहे. म्हणजे ज्या गोष्टी अलाउड आहेत त्याच्यात याचा समावेश करू नका, म्हणजेच याला अलाव करू नका. कशाला? ह्या ज्या गाड्या मूव्ह होतात ई कॉमर्स कंपन्यांच्या नॉन एसेन्शियल्सच्या ट्रान्सपोर्टसाठी. हे समजून घ्या, सगळ्याच गोष्टींवर बॅन नाही आलेला आहे, फक्त जे नॉन एसेन्शियल गोष्टी आहेत ई कॉमर्स ऑपरेटर्स तर्फे त्यांचं जे ट्रान्सपोर्ट केलं जाते या गोष्टींचं नॉन एसेन्शियल्सचं ते अलाउड नका करू. म्हणजे ज्या गोष्टी अलाउड आहेत त्या यादीतून याला वगळा, एक्सक्लूड करा, म्हणजेच त्याला अलाउ करू नका. आणि ह्या ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज ज्या होत्या 20 तारखेपासून अलाउड होत्या, कशासाठी? टू मिटिगेट पब्लिक हार्डशिप. हार्डशिप म्हणजे दुःख, कष्ट, हलाखी, अगदी उपासमार वगैरे म्हणू शकतात. तर लोकांचे जे कष्ट आहे, त्रास आहे ते कमी करण्यासाठी. मिटिगेट करणं म्हणजे एखादी गोष्ट कमी सिरियस करणं, कमी सिव्हिअर करणं, त्याचा ताण कमी करणं, त्रास कमी करणं, सुसह्य करणं. तर लोकांचा त्रास कमी करण्यासाठी 20 एप्रिल पासून ज्या ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज अलाउड आहे त्याची जी लिस्ट आहे त्यामधून ई कॉमर्स ऑपरेटर्स जे नॉन एसेन्शियल्स ट्रान्सपोर्ट करतायत त्या गाड्यांना एक्सक्लूड करा, म्हणजे त्यांना अलाव नका करू नॉन एसेन्शियल्स ट्रान्सपोर्ट करायला. ही महत्वाची गोष्ट आहे, समजून घ्या मुलांनो. एसेन्शियल्स म्हणजे जरुरी गोष्टी, जीवनावश्यक वस्तू, म्हणजे अन्नधान्य म्हणू शकतो आपण, औषध पाणी म्हणू शकतो. आणि तेच नॉन एसेन्शियल म्हणजे अशा गोष्टी ज्या जीवनावश्यक नाही, जे एकदम अर्जंट गरजेचे नाहीये. उदाहरणार्थ मोबाईल फोनची बॅटरी किंवा लॅपटॉपचं चार्जर, हे एसेन्शियल्स नाहीयेत. त्या अशा नॉन एसेन्शियल गोष्टी अलाव नाही केल्या पाहिजे. म्हणजे ओरिजिनली सरकारने 15 एप्रिलला अलाव केलं होतं नॉन एसेन्शियल्सचं ट्रान्सपोर्ट ई कॉमर्स कंपन्यांद्वारे, पण 19 तारखेला त्यांनी तो निर्णय फिरवला आणि ते अलाउड नाहीये म्हटलं. While the ministry gave no reason for its U-turn. U-turnचा अर्थ असतो पुन्हा तेच फ्लिप फ्लॉप, रिव्हर्सल, निर्णय फिरवणे. While इथे कॉन्ट्रास्ट साठीच वापरलंय पुन्हा. वाईल एखादी गोष्ट चालू असता आहे हे सांगण्यासाठी वापरतात. म्हणजे एखादी गोष्ट चालू असताना दुसरी गोष्ट घडली. जसं आय फेल डाऊन वाईल रनिंग ऑन द रोड. आय फेल डाऊन वाईल रनिंग ऑन द रोड. रस्त्यावर पळत असताना
मी पडलो, म्हणजे एक गोष्ट घडत असताना दुसरी गोष्ट घडली, ते व्हाईल वेगळं. इथे व्हाईल कॉन्ट्रास्टसाठी. म्हणजे जरी मिनिस्ट्रीने कुठला कारण नसेल सांगितलं आपल्या यू टर्न साठी, म्हणजे निर्णय का फिरवला हे जरी सांगितलं नसेल, इट वुड अपियर, असं वाटतंय, असं दिसतंय, वायझर काउन्सिल प्रिव्हेल्ड. बघा, वाईज हुशार, वायझर आणखी हुशार. काउन्सिल म्हणजे इकडे सल्ला, COUNSEL म्हणजे सल्ला, ऍडवाइस, आणि COUNCIL काउन्सिल म्हणजे मंडळ. तर फरक समजून घ्या स्पेलिंग्स मध्ये. हे काउन्सिल आहे, काउन्सिलिंग, काउन्सिलर हे याच शब्दापासून बनलंय. SEL असतं काउन्सिल, ऍडवाइस, आणि जो ऍडवाइस देतो तो काउन्सिलर. तर इट वुड अपियर, जरी कारण दिलं नसलं तरी असं वाटतंय की वायझर काउन्सिल, सल्ला, वायझर म्हणजे हुशार, शहाणा, प्रिव्हेल्ड एखादी गोष्ट वरचढ ठरणे, यशस्वी होणे. तर वायझर काउन्सिल प्रिव्हेल्ड, हुशार, शहाणा, जास्त शहाणा, काउन्सिल सल्ला, प्रिव्हेल्ड वरचढ ठरणे, यशस्वी होणे. पण जेव्हा हे एकत्र घेतो, वायझर काउन्सिल प्रिव्हेल्ड म्हणजे विचारांती योग्य निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ समजून घ्या. इंडिव्हिज्युअल शब्दांचा अर्थ आणि जेव्हा ते कंबाईन होऊन असं काहीतरी बनतं तर त्याचा काय अर्थ होतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर सरकारने, मिनिस्ट्रीने जरी काही कारण सांगितलं नसलं तरी असं वाटतंय की विचारांती योग्य निर्णय, शहाणपणाचा निर्णय घेण्यात आला. आफ्टर, कशानंतर, आफ्टर सम ऑपोजिशन पार्टीज अँड द रिटेल ट्रेड हॅड रेज्ड द इश्यू. काही ऑपोजिशन पार्टीजनी आणि रिटेल ट्रेड म्हणजेच रिटेलर्सने, जे किरकोळ विक्रेते आहेत, दुकानदार, त्यांनी एक मुद्दा उचलला. कशाचा? ऑफ अ लॅक ऑफ लेवल प्लेइंग फील्ड फॉर ब्रिक अँड मॉर्टर रिटेलर्स. ब्रिक अँड मॉर्टर बघा, आपण मागच्या एडिटोरियल मध्ये पाहिला. याचा अर्थ असतो ट्रेडिशनल, पारंपरिक, जे दुकाना वगैरे बिल्डिंग मधून सामान सुमान विकतात, ऑनलाईन नाही करत काही व्यवहार, फेस टू फेस, फिजिकल याच्या रूपात करतात ते. तर असे जे रिटेलर्स आहेत त्यांच्यासाठी लेवल प्लेइंग फील्ड, लेवल प्लेइंग फील्ड म्हणजे एखादं काम करण्याची किंवा यशस्वी होण्याची समान संधी मिळणे. तर लॅक ऑफ, अशी समान संधी नाहीये ह्या रिटेलर्ससाठी, ट्रेडिशनल रिटेलर्ससाठी. आणि हा जो मुद्दा आहे काही ऑपोजिशन पार्टीजने, विरोधी पक्षांनी, आणि रिटेल ट्रेड म्हणजेच त्या बिझनेसमॅनने, रिटेलर्सने उचलला. आणि त्याच्यानंतर इट वुड अपियर वायझर काउन्सिल प्रिव्हेल्ड, त्याच्यानंतर सरकारने योग्य निर्णय घेतला, असं लेखक म्हणतोय. म्हणजे जरी यू टर्नचं कारण नसेल दिलं तरी असं वाटतंय की सरकारने योग्य निर्णय घेतला. कशानंतर? जेव्हा ह्या लोकांनी हा मुद्दा उचलला की लेवल प्लेइंग फील्ड नाहीये, त्यांना समान संधी नाही मिळते. म्हणजे दुकानात बंद राहतील पण ई कॉमर्स कंपन्यांना सगळं अलाउड आहे. तर मग एका प्रकारे ही समान संधी नाही राहणार दुकानदारांना आणि ई कॉमर्स कंपन्यांना. हा मुद्दा उचलून धरला त्यांनी. तर त्याच्यानंतर सरकारने आपला निर्णय फिरवला असं वाटतंय. इट वुड अपियर. ऑल्सो, आणखी सांगायचं तर, दो, जरी, इट इज ट्रू दॅट दी ऑनलाईन पर्चेस ऑफ अ प्रोडक्ट अँड इट्स डोरस्टेप डिलिव्हरी बाय अन ई कॉमर्स फर्म मिनिमाइजेस ह्युमन इंटरॅक्शन टू अ नेग्लिजिबल लेवल. आणखी जरी, म्हणजे आणखी सांगतोय काहीतरी एडिटर, जरी हे खरं असलं की एखाद्या प्रोडक्टचं ऑनलाईन परचेस म्हणजे ऑनलाईन ती वस्तू विकत घेणं आणि डोर स्टेप डिलिव्हरी, घरी दारावर त्याची डिलिव्हरी झाली बाय ई कॉमर्स फर्म, एखाद्या ई कॉमर्स फर्मने हे सगळं केलं, ऑनलाईन आपण परचेस केलं आणि नंतर त्यांनी ती डिलिव्हरी केली दारावर, मिनिमाइजेस ह्युमन इंटरॅक्शन टू अ नेग्लिजिबल लेवल. तर ह्युमन इंटरॅक्शन म्हणजे ह्युमन्स मधला, मनुष्यांमधला, परस्परांमधला जो व्यवहार आहे, संबंध आहे, तो मिनिमाइज होतो, कमी होतो, नगण्य, नेग्लिजिबल लेवल, खूपच कमी लेवलला होता इंटरॅक्शन जर ऑनलाईन केलं तर. अनलाईक, लाईक म्हणजे याच्यासारखं, अनलाईक म्हणजे त्याच्यासारखं मुळीच नाही, अगदी वेगळं. अनलाईक अ परचेस इन अ स्टोर म्हणजे एका स्टोर मध्ये जसं होतं अनलाईक त्याच्यासारखं नाही तर वेगळं. इकडे नेग्लिजिबल लेवलला ह्युमन इंटरॅक्शन होतं, म्हणजे कमीत कमी ह्युमन इंटरॅक्शन होतं
जर ऑनलाईन काही विकत घेतलं आणि त्याची डोरस्टेप डिलिव्हरी केली ई कॉमर्स कंपन्यांनी, म्हणजे या दोन गोष्टी सारख्या नाहीयेत. दुकानातून वस्तू विकत घेणं आणि ऑनलाईन विकत घेऊन दारावर त्याची ई कॉमर्स फर्मने डिलिव्हरी करणं, या वेगळ्या गोष्टी आहेत. अनलाईक वरून कळतं. आणि हे जरी खरं असलं की ह्युमन इंटरॅक्शन कमीत कमी होतं ऑनलाईन पद्धतीने काही केलं तर, ऍज कम्पेअर्ड टू दुकानातून केल्यापेक्षा. द फॅक्ट दॅट, म्हणजे कॉन्ट्रास्ट दाखवतोय बघा दो वापरल्यामुळे. द फॅक्ट दॅट द लॉकडाऊन इज एम्ड ॲट रिस्ट्रिक्टिंग मुवमेंट टू द बेअरेस्ट मिनिमम. ही गोष्ट म्हणजे हे फॅक्ट आहे की हे लॉकडाऊन एम्ड आहे. म्हणजे हेतू काय लॉकडाऊनचा, की जी मुवमेंट आहे, हालचाल आहे, ती रिस्ट्रिक्ट करायची टू द बेअरेस्ट मिनिमम, म्हणजे कमीत कमी ठेवायची. बेअरेस्ट मिनिममचा अर्थ असतो कमीत कमी, सर्वात कमी. लॉकडाऊनचा हेतू काय आहे की मुवमेंट, हालचाल रिस्ट्रिक्ट करायची, प्रतिबंधित करायची, कमीत कमी ठेवायची. इन ऑर्डर टू ब्रेक द चेन ऑफ ट्रान्समिशन नेसेसिटेट्स लिमिटिंग एक्झेम्पशन्स. म्हणजे समजून घ्या, कमीत कमी मुवमेंट ठेवायची आहे. ट्रान्समिशन म्हणजे आजाराचं जे ट्रान्समिशन होते एकाकडून दुसरीकडे, त्याची जी साखळी आहे ती तोडायची असेल, लोकांमध्ये एकमेकांमध्ये आजार पसरू नये हे आपल्याला इन्शुअर करायचं असेल तर याच्यासाठी नेसेसिटेट्स. नेसेसिटेट्स म्हणजे एखादी गोष्ट आवश्यक असणे. काय गोष्ट आवश्यक आहे? लिमिटिंग एक्झेम्पशन्स. एक्झेम्पशन म्हणजे सूट किंवा माफी. तर कमीत कमी सूट द्या ह्या लॉकडाऊन मध्ये, हे केलं पाहिजे. कमीत कमी सूट दिली पाहिजे, कमीत कमी एक्झेम्पशन्स दिले पाहिजे. तर हे जे एक्झेम्पशन दिलं होतं आधी की ई कॉमर्स कंपन्या नॉन एसेन्शियल गोष्टी सुद्धा डिलिव्हर करू शकतील. आणि जरी हे खरं असलं की ई कॉमर्स फर्म जे डोरस्टेप डिलिव्हरी करतात ऑनलाईन आपण वस्तू विकत घेतल्यानंतर, त्याच्यात ह्युमन इंटरॅक्शन कमीत कमी असलं ऍज कम्पेअर्ड टू दुकानातून ऍक्च्युअली विकत घेण्यापेक्षा, तरी लॉकडाऊनचा जो हेतू आहे तो यशस्वी करण्यासाठी कमीत कमी एक्झेम्पशन्स दिले पाहिजे, कमीत कमी सूट दिली पाहिजे. अँड विथ नॉन एसेन्शियल आयटम्स रेंजिंग फ्रॉम, आणि नॉन एसेन्शियल आयटम्स रेंजिंग फ्रॉम म्हणजे आता काय काय आहेत ते लेखक सांगतोय. रेंजिंग फ्रॉम अपॅरल, अपॅरल म्हणजे कपडे, टू बुक्स, टू इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस, म्हणजे घरगुती जे इलेक्ट्रॉनिक्सचे आयटम आहेत, वस्तू आहेत, ते होम अप्लायन्सेस आहेत. म्हणजे अगदी कुकरला सुद्धा होम अप्लायन्स म्हणता येईल, मायक्रोवेव्ह ओव्हनला सुद्धा होम अप्लायन्स म्हणता येईल. तर कन्स्टिट्युटिंग असणे, त्याचा भाग असणे, द बल्क ऑफ, बल्क ऑफ म्हणजे बहुतांश, मेजॉरिटी ऑफ द लिस्टिंग्स ऑफ ऑन ई कॉमर्स साइट्स. लिस्टिंग्स म्हणजे याद्या, जी सूची असते त्याला लिस्टिंग म्हणतात. पण ई कॉमर्स साइटचे ज्या लिस्टिंग आहेत, म्हणजेच ई कॉमर्स साइटवर ज्या वस्तू उपलब्ध आहेत विक्रीसाठी, त्यामधले बल्क, बहुतांश काय असतात? या गोष्टी असतात, जे की नॉन एसेन्शियल आयटम्स आहेत. कपडे, अपॅरल, बुक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस. एव्हरी एडिशनल प्रॉडक्ट कॅटेगरी वुड इन्व्हॉल्व दॅट मेनी मोर, तितकेच जास्त लोक गेटिंग ऍक्टिव्हेटेड म्हणजेच इन्व्हॉल्व अलॉंग द सप्लाय चेन. बघा समजून घ्या, म्हणजे एडिटर सांगतोय जर नॉन एसेन्शियल आयटम्स अलाउ केले तर काय होईल. तर नॉन एसेन्शियल आयटम्स काय आहे? कपडे, पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, जे की ई कॉमर्स साइट्सच्या विक्रीला जे वस्तू आहेत त्यातला बहुतांश भाग असतात, ह्या गोष्टी असतात. ह्या जर अलाउ केल्या तर एव्हरी एडिशनल प्रोडक्ट कॅटेगरी, म्हणजे बुक्सची एक कॅटेगरी झाली, इलेक्ट्रॉनिक्सची एक कॅटेगरी झाली, कपड्यांची एक कॅटेगरी झाली, होम अप्लायन्सेसची एक कॅटेगरी झाली. तर जितक्या अशा प्रोडक्ट कॅटेगरी अलाउ केल्या जातील तितके जास्त लोक इन्व्हॉल्व होतील सप्लाय चेन मध्ये. सप्लाय चेन म्हणजे सुरुवातीपासून एंड पर्यंत, म्हणजे वस्तू बनवण्यापासून तर कस्टमरच्या हातात पडेपर्यंत ही जी साखळी असते त्याला सप्लाय चेन म्हणतात. तर तितकेच जास्त लोक इन्व्हॉल्व होतील, म्हणजे प्रोड्युसर किंवा सप्लायर असेल इथपासून, तर ट्रान्सपोर्ट ऑपरेटर म्हणजे जे वस्तू घेऊन जातात, आणि शेवटी जे डिलिव्हरीचे लोक असतात ऍडिशनल, म्हणजे जे ऑलरेडी डिलिव्हरीचे लोक आहेत, डिलिव्हरी करायला डिलिव्हरी बॉईज आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आणखी लागतील, कारण की नॉन एसेन्शियल गोष्टी अलाव केल्या होत्या आधी. म्हणजे जर नॉन एसेन्शियल गोष्टी सुद्धा अलाव केल्या तर इतके जास्त लोक इन्व्हॉल्व होतील. म्हणजे
कुठेतरी लॉकडाऊनचा हेतू जो आहे हा डिफीट होईल किंवा जे मूळ हेतू आहे तो अचीव नाही होणार, साध्य नाही होणार. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये पूर्णपणे लेखकाने सरकारला सपोर्ट केला आहे. सरकारचा निर्णय किती योग्य आहे, निर्णय फिरवण्याचा, आधीचा निर्णय जो फिरवला आहे, हे फिरवण्याचा निर्णय जो आहे तो किती योग्य आहे हे लेखक सांगतोय पहिल्या पॅरेग्राफ मध्ये. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये ही सपोर्टच केलं आहे, पण काही ऍडिशनल गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या चांगल्या प्रकारे करता येईल किंवा ज्या बाबतीत क्लॅरिटी नाहीये. समजून घ्या. टू बी शुअर म्हणजे नक्कीच, सर्टनली, नक्कीच. गिव्हन म्हणजे हे पाहता, कन्सिडरिंग द इमेन्स इकॉनॉमिक कॉस्ट असोसिएटेड विथ द शटडाऊन. काय पाहता, इमेन्स म्हणजे खूप जास्त, प्रचंड, अफाट असे जे इकॉनॉमिक कॉस्ट आहे, जो आता याला आपण आर्थिक फटका म्हणूयात, त्याच्याशी संबंधित जो खर्च आहे ते जे आहे, जे की खूप जास्त आहे, शटडाऊनशी रिलेटेड हे जे खर्च आहेत, जो आर्थिक फटका आहे ऍक्च्युली तो खूप जास्त आहे. याचा विचार करता कुणाला पडेल आणि तो फटका, एस्पेशली टू इंडिव्हिज्युअल लाईव्हलीहुड्स. लाईव्हलीहुड हा शब्द बऱ्याचदा पाहिला आपण, उपजीविका, चरितार्थ, शुद्ध मराठीत सांगायचं तर, किंवा कामधंदा. बेसिकली तुम्ही पोटा पाण्यासाठी जे काही करता ते आहे लाईव्हलीहुड तुमचं. तर मी टीचिंग करतो तर माझं लाईव्हलीहुड टीचिंग झालं. तर हे शटडाऊनचा जो आर्थिक फटका आहे, प्रचंड मोठा फटका, खास करून, एस्पेशली खास करून इंडिव्हिज्युअल लाईव्हलीहुडला, म्हणजे इंडिव्हिज्युअल्सला, त्यांच्या कामधंद्यांना. टू बी शुअर, नक्कीच हे पाहता, इट वुड सीम, असं वाटतंय की अ रिझनेबल आर्ग्युमेंट, ही एक रिझनेबल आर्ग्युमेंट आहे, एक रिझनेबल लॉजिक आहे, कारण आहे, युक्तिवाद आहे. काय? दॅट की as many sectors and jobs that can be allowed to reopen with stringent safeguards mandated ought to be permitted to do so in a phased manner. पुन्हा लांबलचक वाक्य. तर खूप मोठा जो आर्थिक फटका आहे, जो खास करून इंडिव्हिज्युअल लोकांना, काम म्हणजे कामधंद्यांना, मोठ्या कंपन्यांची गोष्ट नाही होती बघा. इंडिव्हिज्युअल लाईव्हलीहुड्स म्हणजे टिपिकली जे छोटे मोठे उद्योगधंदे असतात, ज्या लोकांना पोटा पाण्यासाठी काही छोटं मोठं काम करावं लागतं, त्यांना जो फटका बसलाय खास करून याच्यामुळे, या शटडाऊनमुळे, आर्थिक फटका, ते पाहता हे एक रिझनेबल गोष्ट राहील, लॉजिक राहील की जितके सेक्टर्स जॉब्स अलाउ करता येतील रिओपन व्हायला, विथ स्ट्रिंजंट सेफगार्ड्स मॅन्डेटेड. म्हणजे स्ट्रिंजंट म्हणजे स्ट्रिक्ट, कडक, सेफगार्ड्स म्हणजे एखादी वाईट गोष्ट टाळण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी ज्या गोष्टी असतात ते सेफगार्ड्स. तर स्ट्रिक्ट असे सेफगार्ड्स, मॅन्डेटेड म्हणजे जे आवश्यक आहे, कंपल्सरी ज्याला म्हणू, अनिवार्य. तर काही स्ट्रिक्ट सेफगार्ड्स कंपल्सरी करून जितके सेक्टर्स जॉब्स अलाउ करता येतील तितके अलाउ केले पाहिजे. ऑट टू बी परमिटेड टू डू सो. तर एवढे ओपन केले पाहिजे इन अ फेज्ड मॅनर, टप्प्याटप्प्याने. म्हणजे शटडाऊनचा आर्थिक फटका पाहता, विशेषतः इंडिव्हिज्युअल लाईव्हलीहुड्सला, हे एक रिझनेबल गोष्ट वाटते की जितके सेक्टर्स आणि जॉब्स रिओपन करता येतील, काही स्ट्रिक्ट सेफगार्ड्स, काही उपाययोजना कंपल्सरी करून जेवढे ओपन करता येतील तेवढे ओपन केले पाहिजे टप्प्याटप्प्याने, असं वाटतंय, दिसतंय. नक्कीच, क्लिअरली, स्पष्टपणे, म्हणजे आता हे ऑब्वियस आहे, क्लिअर आहे, दॅट हेच वॉज द अंडरलाईंग रॅशनॅल. अंडरलाईन म्हणजे जे खरं आहे, लगेच दिसून येत नाही, पण हेच होतं. रॅशनॅल म्हणजे लॉजिक, उच्चार पहा, रॅशनॅल. क्लिअरली हेच लॉजिक होतं बिहाइंड द सेंटर्स एप्रिल 15 मिसिव्ह. मिसिव्ह शब्द बघा, आपण कालही पाहिलं एडिटोरियल अनालिसिस मध्ये, जे ऑफिशियल, औपचारिक किंवा फॉर्मल असं अधिकृत पत्र असतं त्याला मिसिव्ह म्हणतात. तर क्लिअरली जितके उद्योग ओपन करता येतील तितके केले पाहिजे आर्थिक फटका पाहता लॉकडाऊनच्या दरम्यान. हे ओपन अप करण्यासाठीच किंवा हे लॉजिक डोक्यात ठेवूनच 15 एप्रिलला केंद्र सरकारने पत्र लिहिलं. तेच लॉजिक होतं खरं. अमंग द सेक्टर्स दॅट कॅन रिझ्यूम,
are agricultural and horticultural activities, banking, cargo transportation, construction and manufacturing of specified goods. म्हणजे जे क्लिअरली स्पष्टपणे सांगितलेले आहे असे काही गुड्स इन्क्लुडिंग ज्याच्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल सुद्धा आहे. तर समजून घ्या, सेकंड पॅरेग्राफ मध्ये सरकारचा जो ओरिजिनल निर्णय होता 15 एप्रिलचा, 19 एप्रिलला निर्णय रिव्हर्स केला, पण 15 एप्रिलला जो ओरिजिनल निर्णय होता की अलाव केलं पाहिजे, ह्याच्या मागचं रॅशनल लॉजिक काय असेल की कदाचित एवढा मोठा आर्थिक फटका बसला आहे तर आता जितके जॉब्स ओपन अप करता येतील सेक्टर्स तितके केले पाहिजे. क्लिअरली हेच लॉजिक होतं 15 एप्रिलच्या ओरिजिनल निर्णयामागे. आणि जे सेक्टर्स रिझ्यूम करू शकतात त्याच्यामध्ये आहे ऍग्रिकल्चरल अँड हॉर्टिकल्चरल ऍक्टिव्हिटीज, बँकिंग, कार्गो ट्रान्सपोर्टेशन. कार्गो म्हणजे जे कार्गो तुम्हाला माहिती असेल, इंग्लिश शब्द आहे तो, पण मराठीतही बऱ्याचदा आपण कार्गोज म्हणतो, म्हणजे सामान जे असतं मोठे गुड्स ते. कन्स्ट्रक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ काही ठराविक मॅन्युफॅक्चरिंग, बघा इकडं ट्रान्सपोर्टेशन आलं, इथं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्पेसिफाईड गुड्स, काही ठराविक वस्तू, सगळ्याच नाही, ज्या ठराविक वस्तू अलाउड आहेत त्याच्यामध्ये आहे पॅकेजिंग मटेरियल सुद्धा की ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग अलाउड आहे. इंटरेस्टिंगली वाईल, इथे पुन्हा कॉन्ट्रास्ट साठी वापरले वाईल, सेल्फ एम्प्लॉईड ट्रेड्समन. ट्रेड्समन म्हणजे असे काही लोक जे अशा ट्रेडमध्ये, अशा व्यवसायात इन्व्हॉल्ड आहे जिथे हाताने काम करावं लागतं, काहीतरी कुशलता प्रावीण्य असं लागतं, जसं की इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर. तर इंटरेस्टिंग एक गोष्ट अशी आहे की जरी सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे जे नोकरी नाही करत कुठे, स्वतःच काही छोटं मोठं करतात, असे जे ट्रेड्समन आहेत, इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर्स, कार्पेंटर्स, हॅव बीन अलाउड टू रिझ्यूम वर्क. त्यांना जरी अलाउ केला असेल त्यांचं काम सुरू करायला, दे वुड बी अनेबल टू प्लाय देअर ट्रेड्स. त्यांना पण तरी, हे बघा वाईल आलंय कॉन्ट्रास्ट, जरी त्यांना अलाउ केलं असलं तरी ते अनेबल असतील. अनेबल म्हणजे त्यांना शक्य होणार नाही. प्लाय म्हणजे प्रवास करणे पण होतं बरं का, प्रोव्हाइड करणे पण होतं. इथे रेग्युलरली काम करणे, नियमितपणे त्यांचं काम करणे, ते अनेबल म्हणजे शक्य नाही होणार ह्या लोकांना जरी त्यांना अलाउ केला असेल तरी. का? जर इफ द कस्टमर्स आर अनेबल टू फर्निश, फर्निश म्हणजे प्रोव्हाइड, द रेलेव्हंट म्हणजे जे रिलेटेड संबंधित ऍप्लिकेबल मटेरियल ऍट द वर्क साईट. म्हणजे इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर्स आणि कार्पेंटर्स हे त्यांचं काम त्यांना अलाउड आहे करायला, पण त्यांना ते नाही करता येणार जर त्यांच्या कस्टमर्सला, या इलेक्ट्रिशियन्सला, प्लंबर्सला आणि कार्पेंटर्सला जे रेलेव्हंट मटेरियल आहे ते वर्क साईटवर देताच आलं नाही. तर त्यांना काही कामाला, इलेक्ट्रिशियन्सला काही वायरिंग स्विचेस लागतील, प्लंबरला नळ लागतील, काही पाईप्स लागतील, कार्पेंटरला लाकूड लागेल, बाकी काही स्क्रू वगैरे लागतील, हे जर देऊ नाही शकले तर मग ते काम करू नाही शकणार. आणि वर्कसाईटवर ह्या गोष्टी कस्टमर्स, इलेक्ट्रिशियन्सला, प्लंबर्सला आणि कार्पेंटर्सला का नाही देऊ शकणार? बिकॉज द शॉप्स अँड ई कॉमर्स फर्म्स सेलिंग दीज नॉन एसेन्शियल, बघा इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये दिले याला जोर देण्यासाठी, नॉन एसेन्शियल गुड्स आर येट टू रिझ्यूम ऑपरेशन्स. आणि ह्या वस्तू वर्क साईटवर का नाही देता येणार? कारण की ज्या दुकानं आहे किंवा जे ई कॉमर्स फर्म्स जे विकतायत हे नॉन एसेन्शियल गुड्स, म्हणजे हे काही जीवनावश्यक वस्तू नाहीये ज्या इलेक्ट्रिशियन्सला, प्लंबर्सला आणि कार्पेंटर्सला लागतील, तर त्या नॉन एसेन्शियल गोष्टी आहेत, ते देता नाही येणार कारण की शॉप्स आणि ई कॉमर्स कंपन्या त्यांचे ऑपरेशन्स रिझ्यूम करू शकले नाहीयेत. बघा येट टू कधी म्हणतो आपण? एखादी गोष्ट अजून सुरू झालेली नाही, घडली नाही अजून, त्याच्यासाठी येट टू. जसं आय एम येट टू स्टार्ट एक्सरसाइजिंग, म्हणजे मी व्यायाम अजून सुरू नाही केलाय. आय एम येट टू क्लीन माय रूम, मी अजून माझी रूम क्लीन केलेली नाही. तर येट टू म्हणजे ती गोष्ट घडलेली नाही, अजून सुरू झालेली नाही. तर अजूनही जर शॉप्स आणि ई कॉमर्स फर्म्स नॉन एसेन्शियल गुड्स विकूच शकल्या नाहीत, तर मग त्या ज्या वस्तू लागतात इलेक्ट्रिशियन्सला, प्लंबर्सला आणि कार्पेंटर्सला, त्या अवेलेबलच नाही, तर हे लोक कामच करू शकणार नाही जरी त्यांना अलाउड आहे काम करणं. तर समजून घ्या, बघा म्हणजे सिच्युएशन दिलेली आहे, 4-5 लाईनी आहेत. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. म्हणजे हा विरोधाभास आहे की अलाव तर करतायत इलेक्ट्रिशियन्सला, प्लंबर्सला आणि कार्पेंटर्सला, पण त्यांना जे रॉ मटेरियल लागतंय
तेच उपलब्ध नाहीये. लॉस्ट हिअर, दो, इकडे हरवलंय कुठेतरी, इज द व्हेरी, व्हेरी म्हणजे ऍक्च्युअल, एक्झॅक्ट, खरं, नेमकं, डेफिनेशन, व्याख्या ऑफ व्हॉट ऑट टू बी डीम्ड एसेन्शियल. डीम्ड म्हणजे कन्सिडर्ड. तर इथे कुठेतरी जी व्याख्या आहे तीच हरवली आहे नेमकी. कशाची? की व्हॉट ऑट टू बी कन्सिडर्ड एसेन्शियल. नेमकं एसेन्शियल काय समजल्या गेलं पाहिजे, ऑट टू बी समजलं गेलं पाहिजे एसेन्शियल. म्हणजे एसेन्शियल काय आणि नॉन एसेन्शियल काय हेच नक्की माहित नाहीये. म्हणजे बघा प्रॉब्लेम काय आहे, लेखक सेकंड पॅरेग्राफ मध्ये सांगतोय. सुरुवातीला हे काही गोष्टी अलाउड आहेत असं सांगितलंय, पण मग इथपासून प्रॉब्लेम्स काय आहे लेखकाने सांगायला सुरुवात केली. की म्हणजे एका बाजूला ह्या सगळ्यांना इलेक्ट्रिशियन्सला, प्लंबर्सला आणि कार्पेंटर्सला अलाउड आहे, पण त्यांचं रॉ मटेरियल नॉन एसेन्शियल कॅटेगरीत येत असल्यामुळे शॉप्स आणि ई कॉमर्स फॉर्म्स ते विकणारच नाही, अजून रिझ्यूम झालेले नाहीये त्यांचे ऑपरेशन्स. मग हे लोक काम कसं करतील? प्लंबर आपण मराठीत म्हणतो, हिंदीतही बरेच जण प्लंबरच म्हणतात. जवळपास सगळ्यांनाच मी याचा उच्चार प्लंबर असं करताना पाहिलेला आहे. पण इंग्लिशमध्ये ह्या शब्दामधलं बी हे सायलेंट असतं, बीचा उच्चार होत नाही. म्हणजे प्लमर असा उच्चार असतो, प्लंबर नाही. लिहिताना आपण मराठी ते अर्ध म आणि ब लिहितो, पण ब चा उच्चार करायचा नसतो, ऍटलिस्ट इंग्रजीमध्ये. मी मराठीत सांगताना मीही बरेचदा प्लंबरच म्हणतो, पण इंग्लिशमध्ये बोलताना मी जाणीवपूर्वक लक्ष देऊन प्लमर म्हणतो, कारण की तोच उच्चार बरोबर आहे. जसं बघा मराठीमध्ये आपण अलाराम म्हणतो, पण ऍक्च्युअल उच्चार अलार्म आहे. तसंच ऍक्च्युअल उच्चार प्लमर आहे, म्हणतो आपण प्लंबर वगैरे. तर असो, तर इथं कुठेतरी विरोधाभास दिलेला आहे. आणि एसेन्शियलची व्याख्या काय आहे ते सुद्धा क्लिअर नाहीये. Is a packet of essential cheese slices more vital, जरुरी, than a non-essential laptop for a person working from home or attending online classes? समजून घ्या. म्हणजे इथे लेखक काय म्हणतोय, हे इन्व्हर्टेड कॉमास मध्ये दिले. म्हणजे एसेन्शियल एकाला म्हणतोय, दुसऱ्याला नॉन एसेन्शियल म्हणतोय. पण खरंच कसं आहे का, की चीज स्लाइसेस जे की खायच्या गोष्टी आहेत, ह्या एसेन्शियल जर समजल्या, तर हे जे पॅकेट आहे चीज स्लाइसेसचं, हे जास्त जरुरी आहे का, आवश्यक आहे का, दॅन अ नॉन एसेन्शियल लॅपटॉप. लॅपटॉप हा नॉन एसेन्शियल कॅटेगरीत येतो. पण मग हे चीज स्लाइसेस जे एसेन्शियल समजल्या जातात, नॉन एसेन्शियल लॅपटॉप पेक्षा जास्त जरुरी आहेत का? कुणासाठी? अशा व्यक्तीसाठी जो घरून काम करतोय किंवा ऑनलाईन क्लासेस अटेंड करतोय. म्हणजे काय, की ज्याला ऑनलाईन क्लासेस अटेंड करायचे आहे, घरून काम करायचंय, त्याच्यासाठी ऍक्च्युअली लॅपटॉप हे एसेन्शियल आहे, नॉन एसेन्शियल नाहीये. म्हणजे एका व्यक्तीसाठी जी गोष्ट एसेन्शियल आहे ती दुसऱ्यासाठी नॉन एसेन्शियल असेल. तर पहिली गोष्ट, एसेन्शियलचं डेफिनेशन अजून क्लिअर नाहीये. दुसरं, एसेन्शियल जे एकासाठी, जे दुसऱ्यासाठी नॉन एसेन्शियल आहे, आणि दुसऱ्यासाठी जे नॉन एसेन्शियल आहे ते एकासाठी एसेन्शियल असेल. समजून घ्या. म्हणजे प्रॉब्लेम सांगतोय लेखक की काय आहे या थिंकिंग मागे गव्हर्नमेंटच्या. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये सरकारने जो निर्णय फिरवला ते योग्यच केलं, पण ह्या गोष्टी ज्या आहेत अजूनही क्लिअर नाहीयेत, हे लेखक म्हणतोय. ऑल्सो आणखी सांगायचं तर, आज द लॉकडाऊन एक्सटेंड्स टू ओव्हर अ मंथ, म्हणजे एका महिन्याच्या पलीकडे जाणार आहे जसा लॉकडाऊन हा, what might have been non-essential initially might turn essential later. म्हणजे जे नॉन एसेन्शियल असेल सुरुवातीला ते नंतर कदाचित एसेन्शियल होऊन जाईल. जसं उदाहरणार्थ, माझ्या मोबाईल फोनची बॅटरी थोडी खराब आहे, तर सुरुवातीला वाटलं लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, चालून जाईल, नॉन एसेन्शियल गोष्ट आहे, बॅटरी काही काळजीचं कारण नाही. पण जसं लॉकडाऊन एक्सटेंड झालं आणि बॅटरी आणखी खराब झाली, फोन बंद व्हायला आला, तर कॉन्टॅक्ट मध्ये राहणं, लोकांच्या फोन चालू राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जी फोनची बॅटरी आधी नॉन एसेन्शियल होती, ती जसं जसं लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला ती एसेन्शियल होऊन गेली. म्हणजे हा पण मुद्दा आहेच शेवटी, असं एडिटर म्हणतोय. स्टील, तरी सुद्धा, स्टील म्हणजे अजूनही, आणि स्टील म्हणजे तरी सुद्धा, कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी. तरी सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असल्या जरी खऱ्या, म्हणजे हे थोडी क्लॅरिटी कमी आहे थिंकिंग मध्ये सरकारच्या, पण हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा जीवनाचं रक्षण करणं, प्रोटेक्टिंग लाईफ, मस्ट अल्टिमेटली बी प्रायोरिटाइज्ड. त्याला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे ओव्हर
अलाउइंग कमर्शियल ऍक्टिव्हिटी अलाव करण्यापेक्षा जीवाचं रक्षण करण्याला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. इवन जेव्हा द लाईन म्हणजे इकडं अंतर, फरक, डिफरन्स बिटवीन एसेन्शियल अँड नॉन एसेन्शियल परचेसेस, म्हणजे एसेन्शियल वस्तू आणि नॉन एसेन्शियल वस्तूंमधला फरक रिमेन्स अ ब्लर म्हणजे अस्पष्ट असणे एखादी गोष्ट. तर एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल मधलं जे अंतर आहे ते क्लिअर नाहीये, अनक्लिअर आहे, अस्पष्ट आहे. असं असलं तरी जीवाचं रक्षण करणं हे कमर्शियल ऍक्टिव्हिटी अलाव करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हे एडिटोरियल अनालिसिस आवडलं असेल. तुम्हाला हे एडिटोरियल नीट समजलं आहे का हे तपासण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची जी पीडीएफ दिली आहे, ज्याच्यामध्ये या एडिटोरियलवर बेस्ड 6 प्रश्न मी बनवले आहेत, त्यांचं उत्तर तुम्हाला देता येतंय का पहा. जर तुम्हाला 6च्या 6 प्रश्नांचं उत्तर परफेक्टली देता आलं, त्याचे कमेंट्स या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही उत्तर द्या. आणि तुम्हाला जर ते उत्तर देता आलं आणि तुम्ही उत्तर देणारे परफेक्ट 6चे 6 उत्तर बरोबर देणारे असाल तर तुमचं नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल आणि तुम्हाला बक्षीस सुद्धा देईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही पीडीएफ फाईल जी मी व्हिडिओ अनालिसिस साठी वापरली आहे ती सुद्धा आहे आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची फाईल या पॅसेजवर बेस्ड क्वेश्चन्स ते सुद्धा आहे. नक्की ते सॉल्व्ह करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. मी तुमचे डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न करेन. दररोज जवळपास 2 ते 2.5 तास मी डाऊट क्लिअरिंगला देतोय. फोनवर, व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर मी तुमच्याशी संपर्कात आहे. प्लीज तुमचे क्वेरीज मला विचारा, घाबरू नका. बरेच विद्यार्थी म्हणतात त्यांना भीती वाटते. माझी भीती वाटण्यासारखं काहीच नाहीये. तुमचे जेवढे अभ्यासाचे डाऊट्स आहे मला बिंदास विचारा. आणखी काही डाऊट्स असतील किंवा फीडबॅक असेल तुमचा काही, ते व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मला खूप आवडेल, मला एक प्रोत्साहन मिळेल जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं आणि आयलन सेंटरच्या चॅनलला सबस्क्राईब केलं. तर मी ही जी मेहनत घेतोय त्याला तुम्ही कुठेतरी अप्रिशिएट करताय हे तुमच्या लाईक आणि शेअरने मला कळतं. तर लाईक आणि शेअर करायला व्हिडिओला विसरू नका. इथेच आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.